नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर. मित्रांनो, थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज आपण कोणत्या स्टॉकविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहे. मित्रांनो, हा जो स्टॉक आहे रेल विकास निगम लिमिटेड, हा गेल्या कित्येक दिवसांपासून मार्केटमध्ये खूप जास्त चर्चेत आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांमध्ये म्हणजे काही महिन्यांमध्ये ह्या स्टॉकने जी काही रॅली दाखवलेली आहे ती खरंच अविश्वसनीय आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या गोष्टींविषयी चर्चा करणार आहे की हा स्टॉक फंडामेंटली किती स्ट्रॉंग आहे आणि लॉंग टर्मसाठी हा स्टॉक आपल्याला कसे रिटर्न्स देऊ शकतो आणि सध्याच्या रेटवर किंवा सध्याच्या प्राइसमध्ये आपण या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं कितपत योग्य आहे. तर मित्रांनो, याविषयी आपण कंप्लीटली डिटेल ॲनालिसिस आज या ठिकाणी करणार आहोत. पण मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना मी अनुरोध करू इच्छितो की जे कोणी मराठी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहेत त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मित्रांनो, जास्त वेळ दौडता डायरेक्टली आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, सध्या तुम्ही बघू शकता की जे करंट प्राइस आहे रेल विकास निगम या स्टॉकचं ते आहे 77 रुपयेवर ह्याचं क्लोजिंग झालेलं आहे. ठीक आहे, 20 जानेवारी रोजी. आणि जर मित्रांनो ह्यामध्ये आपण जर रिटर्न्सची जर या ठिकाणी चर्चा केली तर 5 दिवसामध्ये हा स्टॉक सध्या 2.16% निगेटिव्ह आहे, करंटली थोडासा निगेटिव्ह आहे. ठीक आहे, 1 महिन्यामध्ये जर तुम्ही रिटर्न्स बघितले तर 15.88% रिटर्न्स आहेत, जे खूप चांगले आहेत. 6 महिन्याचा जर तुम्ही विचार केला 148.80% रिटर्न आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही 1 वर्षाचा विचार केला साधारणतः 117% रिटर्न्स आहेत. 5 वर्षामध्ये 289% रिटर्न्स, म्हणजे ऑलमोस्ट 3 पट. ओके, तर मित्रांनो, ह्याची जी काही रॅली आहे ती खूपच चांगली रॅली या ठिकाणी झालेली आहे गेल्या काही महिन्यांमध्येच. तर मित्रांनो, आता आपण ह्याची चर्चा करूया की या स्टॉकमध्ये येत्या काही दिवसांमध्ये कशी प्राइस मुवमेंटम होऊ शकते आणि सध्या आपण ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे का नाही. कारण बरेचसेच लोक या ठिकाणी विचार करत आहेत की हा स्टॉक आता खूप जास्त वाढलेला आहे, आता ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आपण ट्रॅप होण्याचे जास्त चान्सेस आहेत. सो मित्रांनो, त्याविषयीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, ह्या कंपनीविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. सो मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे त्याचं नाव आहे रेल विकास निगम लिमिटेड. आता आपण त्याच्या वेबसाईटवर या ठिकाणी आलेलो आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे काही प्रोजेक्ट्स आहेत या कंपनीचे, म्हणजे जी काही कंपनी कामं करते हे सगळे कामं तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. ब्रिजवर काय म्हणजे जे काही रेल्वेचे पुल्स वगैरे आहेत, ठीक आहे, पुल्स वगैरे बांधण्याचं काम आहे, इलेक्ट्रिफिकेशन, ओके, मेट्रो प्रोजेक्ट्स आहेत, मेट्रो लाईनचं काम मोठ्या प्रमाणात आपल्या इंडियामध्ये चालू आहे. ठीक आहे, त्याबरोबर न्यू रेल्वे लाईन्स असतील कुठे बांधायचे असतील सो त्याचं काम ही कंपनी करते. वर्कशॉप प्रोजेक्ट्स आहेत, त्यानंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स, जे काही नवीन कर्मचारी आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम आहे. ठीक आहे, ट्रॅक रिन्युअल, जे काही जुने ट्रॅक आहेत जे झिजतात किंवा त्यांची मोडतोड होते सो त्यांचं जे काही रिन्युअलचं काम आहे ते सुद्धा हीच कंपनी करते. ठीक आहे, अदर सेफ्टी वर्क्स आहे, रेल्वे सेफ्टी वर्क्स आहे, ट्रॅफिक फॅसिलिटीज आहेत, रेल्वेच्या ज्या काही ट्रॅफिक फॅसिलिटीज असतात त्याची कामं सुद्धा हेच करतात. रोड ओव्हर ब्रिजेस, म्हणजे जे काही रोडवर रेल्वे ब्रिजेस वगैरे असतात, ओके, मेट्रोचेच जनरली रोडवर सध्या ब्रिजेस असतात जास्ती करून, सो त्याची कामं सुद्धा हीच कंपनी करते. सो मित्रांनो, ह्या कंपनीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे मोनोपॉली. ठीक आहे, कारण ह्या कंपनीला कोणतीही कॉम्पिटिशन पूर्ण इंडियामध्ये नाही आहे. सो हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ह्या कंपनीकडे आहे. सो मित्रांनो, आता आपण पाहूया ह्यांचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स आपण पाहूया. सो मी आता आलेलो आहे स्क्रीनर.in वर. ओके, सो आता सर्वप्रथम मित्रांनो बघू शकता मार्केट कॅप आहे ह्याचं 16,003 कोटी, म्हणजे एक मिड कॅप स्टॉक आहे. ठीक आहे, म्हणजे चांगला स्टॉक आहे. स्मॉल कॅपमध्ये खूप जास्त रिस्क असते, बट मिड कॅप आणि जे काही लार्ज कॅप आहे त्याच्यामध्ये रिस्क कमी असते ॲज कम्पेअर टू स्मॉल कॅप स्टॉक्स. पी रेशो मित्रांनो बघितला तर 11.8% आहे, जो की एक रिजनेबल आहे. म्हणजे स्टॉकचं जे काही प्राइस आहे ते रिजनेबल आहे, ह्याची जे काही व्हॅल्यू आहे ती जास्त ओव्हर व्हॅल्यूड नाही आहे. सो हा खूप चांगल्या रिजनेबल रेटवर हा स्टॉक ट्रेड करतो असं मला वाटतं. ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 16.8% आहे, म्हणजे जे काही भांडवल गुंतवलेलं आहे त्या भांडवलावर जो काही रिटर्न येतो मित्रांनो तो 16.8% येतो आहे. सो खूप चांगला रिटर्न आहे का बिझनेसच्या दृष्टिकोनातून. करंट प्राइस मित्रांनो 76.80 क्लोज झालेला आहे. बुक व्हॅल्यू मित्रांनो 33.07 आहे. ठीक आहे, म्हणजे जी काही रिअल व्हॅल्यू आहे स्टॉकची, बॅलन्स शीट जर तुम्ही बघितल्या स्टॉकच्या जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ते बघितले तर जी रिअल व्हॅल्यू स्टॉकची निघून येते त्याला म्हणतात बुक व्हॅल्यू. सो ती 33.07 आहे. ठीक आहे, आणि जो करंट प्राइस आहे स्टॉकचा ते 76 रुपये आहे, म्हणजे एक ऑलमोस्ट दुप्पट प्राइस चालू आहे. पण माझ्या मते एक रिजनेबल प्राइस आहे, कारण काही स्टॉक असे आहेत ज्यांचं व्हॅल्युएशन जे बुक व्हॅल्यू आहे त्याच्या कंपॅरिझनचा विचार तुम्ही करता करंट प्राइस 10 ते 15 पट जास्त असतं. सो हा स्टॉक तुम्हाला खूप रिजनेबल व्हॅल्यूवर मिळतो असं मला वाटतं. रिटर्न ऑन इक्विटी मित्रांनो 19.7% आहे, जो की एक चांगला रिटर्न आहे. म्हणजे जे काही कंपनी प्रॉफिट अर्न करते तो जर आपण इक्विटीच्या स्वरूपात जर त्याचा विचार केला, म्हणजे प्रत्येक शेअरमागे कंपनीला किती प्रॉफिट होतं किंवा किती प्रॉफिट कंपनी ऑफर करते आपल्या शेअर होल्डर्सना, सो 19% आहे. सो चांगला हा एक रिटर्न आहे असं मला वाटतं. आणि मित्रांनो, त्यानंतर तुम्ही बघू शकता डिव्हिडंड यील्ड सुद्धा चांगले 2.38% डिव्हिडंड यील्ड आहे. जे काही प्राइस आहे कंपनीच्या शेअरचं त्याच्यावर 2.38% वार्षिक डिव्हिडंड किंवा लाभांश ही कंपनी देत आहे. सो मित्रांनो, जे काही फंडामेंटल्स आहेत ते सध्या तरी आपल्याला खूप चांगले ह्या ठिकाणी दिसत आहेत. आता सो मित्रांनो, त्यानंतर आपण बघूया क्वार्टरली रिझल्ट्स मित्रांनो ह्या क्वार्टरच्या अजून ह्यामध्ये अनाउन्स झालेले नाही आहेत. ठीक आहे, बट क्वार्टर ऑन क्वार्टर जरी तुम्ही ह्याची सेल्स ग्रोथ बघितली, ठीक आहे, ती चांगलीच आहे. आणि प्रॉफिट ग्रोथ जरी तुम्ही बघितली क्वार्टर ऑन क्वार्टर मित्रांनो तर ती वाढतच आहे. म्हणजे ह्या ठिकाणी प्रॉफिट बघू शकता मित्रांनो, प्रत्येक क्वार्टर वाईज हे प्रॉफिट वाढत आहे, जी एक चांगली गोष्ट ह्या ठिकाणी आहे. आणि सेल्स म्हणाल म्हणजे कंपनीचं जे काही विक्री आहे, विक्री म्हणण्यापेक्षा कंपनीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते त्याला चांगली मिळत आहेत आणि ती सेल्स सुद्धा ह्या ठिकाणी वाढत आहे. सो ही आपल्यासाठी काय एक पॉझिटिव्ह न्यूज ह्या ठिकाणी आहे. आता मित्रांनो बघा, आणखी थोडं आपण खाली जाऊया. प्रॉफिट लॉस स्टेटमेंट डायरेक्टली बघूया आपण मित्रांनो. जसं की मी तुम्हाला सांगितलं कंपनीच्या सेल्स काय होत आहेत वर्षानुवर्ष वाढतच चाललेले आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो,
आणखीन एक गोष्ट आहे एक्सपेन्सेस, म्हणजे जे काही कंपनीचे खर्च आहेत ते सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी वाढत चाललेले आहेत. सो ही थोडीशी भिण्याची गोष्ट आहे. काही रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते बिल्ड करण्याचं एक काम करतात, त्यामुळे हा खूप जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह बिझनेस आहे. त्याच्यामुळे कॉस्टिंग ह्याच्यात येणारच, त्याविषयी आपण काही सुद्धा म्हणजे ती कॉस्टिंग आपण या ठिकाणी डावलू शकत नाही. सो ह्याकडे इतके जास्त लक्ष देण्याची आपल्याला गरज नाही आहे. आता मित्रांनो नेट प्रॉफिट जर बघितला तर इयर ऑन इयर नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी मित्रांनो वाढत चाललेला आहे. म्हणजे बघा ह्या ठिकाणी 2020 साली होता 757 कोटी, त्यानंतर 992 कोटी 2021 साली, 22 साली 1183 कोटी आणि आतापर्यंत हे फायनान्शियल वर्ष संपलेलं नाही तोपर्यंत याने 1350 कोटींचा प्रॉफिट याने दाखवलेला आहे, जो एक खूप उत्तम आणि खूप चांगली ग्रोथ मित्रांनो ह्या ठिकाणी आहे. आता मित्रांनो आणखीन आपण खाली जाऊया आणि खाली जाऊन आपण आणखीन थोड्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करूया. बॅलन्स शीटमध्ये मित्रांनो सगळ्यात एक उत्तम गोष्ट मला वाटते शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल मित्रांनो कन्सिस्टंटली या ठिकाणी काय होत आहे म्हणजे वाढत नाहीये बिलकुल सुद्धा. ठीक आहे, 2015 पासून 2022 पर्यंत ह्या ठिकाणी ठीक आहे शेअर कॅपिटल 2085 कोटीचा आहे. म्हणजे कंपनीने आपले शेअर्स मार्केटमध्ये विकलेले नाहीत, एक्स्ट्राचे शेअर्स विकले नाहीत. ज्यावेळेला कंपनी मार्केटमध्ये एक्स्ट्राचे शेअर्स विकते आणि त्याबद्दल शेअर कॅपिटल गोळा करते, सो ही खूप म्हणजे शेअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर फंडामेंटली ही खूप वाईट गोष्ट असते. सो ही खूप चांगली गोष्ट आहे की ह्या कंपनीने आपले शेअर कॅपिटल वाढवलेलं नाही आहे. त्यानंतर मित्रांनो कंपनीचे रिझर्व्स आहेत, म्हणजे जी काही रिझर्व्ह कॅश आहे कंपनीकडे ती सुद्धा इयर ऑन इयर वाढत आहे. तुम्ही बघू शकता 2020 मध्ये 3034 कोटी, त्यानंतर 3551 कोटी, 4312 कोटी आणि आता तर सप्टेंबर 2022 मध्ये 4938 करोड रुपये ह्यांच्याकडे रिझर्व्ह कॅश पडलेली आहे. त्यानंतर मित्रांनो बॉरिंग्स बघा, म्हणजे जे काही कंपनीने उधार घेतलेले आहे, म्हणजे जे काही कर्ज घेतलेले आहेत ती सुद्धा ह्या ठिकाणी वाढत आहेत. आता उधार जास्त मित्रांनो ते जर वाढत असेल ते सुद्धा कंपनीसाठी निगेटिव्ह असतं. पण जसं की तुम्हाला सांगितलं हा खूप जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह बिझनेस आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी कंपनी कर्ज जरी घेत असली तरी ग्रोथ पण करत आहे. सो ही सुद्धा एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कंपनी कर्ज घेते आणि कंपनीचे प्रॉफिट वाढत नाही आहेत, रिझर्व्स वाढत नाही आहेत, ठीक आहे, कंपनीची सेल्स वाढत नाही आहे, तर मग भिण्याची गोष्ट आहे. पण कंपनी कर्ज पण घेते आणि कंपनीचे प्रॉफिट्स पण वाढत आहेत. सो ही एक चांगली उत्तम गोष्ट ह्या ठिकाणी आहे. कॅश फ्लोज, आता कंपनीचे कॅश फ्लोज बघा मित्रांनो. कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, म्हणजे कंपनी जी काही सेल्स करते, जे काही प्रोजेक्ट्स कंपनीने हातात घेतलेले आहेत त्यामधून कंपनीला मिळकत कशी कशी होते ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता. 2015 मध्ये 113 कोटींची कंपनीला मिळकत झाली, त्यानंतर 652 कोटी, 571 कोटी, ठीक आहे, मध्ये थोडीशी निगेटिव्ह झाली. बट आता जर तुम्ही 2022 साली बघितलं 4800 करोडची ह्या ठिकाणी काय आहे कॅश फ्लो आहे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीजमध्ये, म्हणजे 4800 कोटीचा ह्या ठिकाणी काय झालेला आहे एक रिव्हेन्यूज कंपनीला ह्या ठिकाणी मिळालेला आहे, असं गृहीत धरायला हरकत नाहीये. त्यानंतर मित्रांनो कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, आता मायनस बघितल्यावर मित्रांनो भिण्याची बिलकुल गरज नाहीये. कारण मित्रांनो बघा कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे कंपनी जी काही गुंतवणूक करत आहे, ठीक आहे, त्यातून त्याला किती परतावा मिळतोय, सो ती असते कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे कंपनीच्या ज्या काही गुंतवणुकीच्या घडामोडी आहेत त्याच्यातून किती कॅश बाहेर जाते, किती कॅश आत येते कंपनीच्या, हे आपल्याला हे स्टेटमेंट दाखवतं. आता मित्रांनो कॅश फ्लो हा निगेटिव्ह आहे 1426 कोटीचा. ह्याचा अर्थ असा नाही की कंपनीला तोटा होतं. ह्याचा अर्थ असा सुद्धा असू शकतो की कंपनीने काय केलेलं आहे, जे काही आपले पैसे आहेत, ठीक आहे, ते एका मोठ्या प्रोजेक्टवर इन्व्हेस्ट केले आहेत किंवा काही असेट खरेदी करण्यात इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही आणखी डिटेलमध्ये गेला तर तुम्हाला कळेल. हे बघा कंपनीने काय केलेलं आहे 116 कोटीची फिक्स्ड असेट ह्या ठिकाणी परचेस केलेली आहे, म्हणजे एक गुंतवणूकच केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इंटरेस्ट रिसिव्ड 245 कोटीचा कंपनीने जे काही गुंतवणुकी केल्या होत्या त्याच्यावर त्याला काय मिळालेलं आहे इंटरेस्ट मिळालेला आहे. 10 कोटीची त्यांना डिव्हिडंड मिळालेले आहे, जे काही त्यांनी शेअर्स घेऊन ठेवले असतील या कंपनीने दुसऱ्या कंपनीमध्ये त्यातून त्यांना 10 कोटीचा डिव्हिडंड मिळालेला आहे. आणि मित्रांनो इन्व्हेस्टमेंट इन ग्रुप कॉस्ट, ओके, म्हणजे अदर काही त्यांचे काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्याच्यामध्ये काय आहे यांना 59 करोडचा यामध्ये काही निगेटिव्ह कॅश फ्लो आहे, म्हणजे आणखी काही यांनी इन्व्हेस्टमेंट बाहेर केलेले आहेत. आणि मित्रांनो अदर इन्व्हेस्टिंग आयटम्समध्ये 1507 कोटीचा यांचा निगेटिव्ह कॅश फ्लो दिसत आहे, म्हणजे यांनी काय केलेले आहे मोठ्या प्रमाणावर आणखी काही गुंतवणुकी केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे हा जो काही कॅश फ्लो आहे मित्रांनो तो निगेटिव्ह जरी असला तरी भिण्याची गरज नाही, कारण कंपनीने गुंतवणूक केलेली आहे आणि ही गुंतवणूक जी आहे ना त्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो बघा खाली कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज 187 कोटी ह्या वर्षी म्हणजे 2022 साली मायनस आहे. आता मित्रांनो बघा ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला भिण्याची गरज नाही, कारण हा जो काही कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीचा हा जो काही 187 कोटीचा मायनस कॅश फ्लो तुम्हाला दिसत आहे हा सुद्धा काय आहे मित्रांनो कमी आहे. कंपनीची ग्रोथ बघता, कंपनीचे सेल्स बघता हा खूप कमी आहे. आता ह्याच्या आणखीन आतमध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल प्रोसीड्स फ्रॉम बॉरोविंग्स, ठीक आहे, म्हणजे काय कंपनीने जे काही उधार घेतलेला आहे, ठीक आहे, त्या उधारातून किंवा त्या कर्जातून कंपनीने जे काही रेव्हेन्यू जनरेट केलेला आहे त्याला म्हणतात प्रोसीड्स फ्रॉम बॉरोविंग. ओके, ते आहे 703 कोटी, म्हणजे कंपनीने 703 कोटी मित्रांनो ह्या वर्षी कमवले. ओके, त्यानंतर रिपेमेंट ऑफ बॉरोइंग त्यात 703 कोटींपैकी 230 कोटी कंपनीने काय केले कर्जाची परतफेड केली. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो बघा इंटरेस्ट पेड फायनान्स, म्हणजे जे काही कर्ज घेतलं होतं त्याच्यावर इंटरेस्ट पण द्यावा लागणार, व्याज पण द्यावं लागेल, सो ते 214 कोटीचं त्यांनी पे केलं. ओके, त्यानंतर डिव्हिडंड पेड, शेअर होल्डर जे आहेत मित्रांनो त्यांना डिव्हिडंड दिला 421 कोटींचा. ओके, आणि त्यानंतर मित्रांनो फायनान्शियल लायबिलिटी अदर ज्या काही छोट्या मोठ्या लायबिलिटीज आहेत त्या 24 करोडच्या त्यांनी पे केल्या. त्याच्यामुळे तुम्हाला 187 कोटीचा या ठिकाणी निगेटिव्ह कॅश फ्लो दिसत आहे. ठीक आहे, पण त्याचा प्रॉपर हिशोब या ठिकाणी दिलेला आहे आणि हा जो निगेटिव्ह कॅश फ्लो आहे मित्रांनो तो कमी आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकतो. इतकी काही भिण्याची गरज या ठिकाणी नाही. म्हणजे जे काही कॅश फ्लो स्टेटमेंट आहे ते काय आहे एक चांगला आणि हेल्दी बिझनेस आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवून देत आहेत. आता मित्रांनो आपण खाली जाऊया आणखीन. आता ह्या ठिकाणी मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट प्रमोटर होल्डिंग, त्यामुळे ह्यामध्ये प्रमोटर्स कोण आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, रेल मिनिस्ट्री, ओके, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रमोटर्स आहेत. सो ह्यांची जी ह्यामध्ये गुंतवणूक बघा मित्रांनो 2020 साली 87.84% होल्डिंग होती यांची. ठीक आहे, ती कधीपर्यंत राहिली
2020 पर्यंत यांची काय राहिली 87.84% होल्डिंग राहिली आणि आता जी काय होल्डिंग राहिलेली आहे 2021 पासून ते 2022 पर्यंत ती राहिलेली आहे 78.20. सो 78.20% प्रमोटरची होल्डिंग मित्रांनो ही खूप चांगली होल्डिंग आहे. ठीक आहे, थोडीशी कमी झालेली आहे, ती काय प्लस मायनस होत राहते. जर प्रमोटरची होल्डिंग 50%च्या खाली गेली तर हा खूप जास्त निगेटिव्ह आपल्यासाठी काय फॅक्टर आहे. पण 78%ची प्रमोटर होल्डिंग खूप चांगली प्रमोटर होल्डिंग आहे मित्रांनो. ह्याचा अर्थ की प्रमोटरचा आपल्या कंपनीवर विश्वास आणि कंपनी इन फ्युचर खूप चांगली ग्रोथ करणार आहे ह्याचा त्यांना विश्वास वाटतो. FIIs म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मित्रांनो, ह्यांची 2020 मध्ये 0.55% ह्या ठिकाणी काय होती गुंतवणूक होती. 2.45% ह्यांची काय झालेली आहे FIIsची ह्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे, म्हणजे वाढलेली आहे. FIIs ना ह्या स्टॉकवर काय झालेला आहे विश्वास जो आहे कंपनीवरचा जो विश्वास आहे तो वाढलेला आहे. सो ही सुद्धा काय मित्रांनो एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. प्रमोटरची होल्डिंग आणि FIIsची होल्डिंग वाढलेली आहे या ठिकाणी, म्हणजे चांगली आहे. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो DISची होल्डिंग मित्रांनो थोडीशी कमी झालेली आहे 6.45%. जर तुम्ही आधी या ठिकाणी विचार केला 2022च्या तुलनेत 8.33% वरून डायरेक्ट 6.45%. सो त्यांनी आपली होल्डिंग कमी केलेली आहे पण पूर्णतः झिरो केलेली नाही आहे. ठीक आहे, थोडीफार त्यांनी होल्डिंग कमी केलेली आहे, म्हणजे ही सुद्धा एक पॉझिटिव्ह आपल्यासाठी काय आहे साइन आहे. पब्लिकची होल्डिंग मित्रांनो म्हणजे आपल्यासारखे जे रिटेल इन्व्हेस्टर आहे त्यांची 12.92% या ठिकाणी होल्डिंग आहे. मुख्य गोष्ट काय आहे प्रमोटरची होल्डिंग, FIIsची होल्डिंग आणि DISची होल्डिंग जी समाधानकारक आहे. आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता हा सगळा डाटा अनालाइज केल्यावर आपल्याला काय वाटतं. ठीक आहे, आपण ह्याच्यामध्ये सध्या इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे का नाही मित्रांनो. ह्यामध्ये आपण 3 फॅक्टर्स बघितले. पहिला म्हणजे कंपनीची काय मोनोपॉली आहे, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. कंपनी जरी आता थोडीशी निगेटिव्ह परफॉर्म केला कंपनीने, इन फ्युचर ही कंपनी एक चांगलाच परफॉर्मन्स आपल्याला ह्या ठिकाणी दाखवू शकते. कदाचित हा नेक्स्ट IRCTC होऊ शकतो. ओके, सो मोनोपॉली हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे, त्यामुळे ह्या स्टॉकवर मी खूप जास्त बुलिश आहे. सेकंड जो मित्रांनो पॉईंट आहे, कंपनीकडे जे काही प्रोजेक्ट्स आहेत मित्रांनो, प्रोजेक्ट जे आहे ते त्यांना वारंवार मिळणारच आहेत. ठीक आहे, कारण रेल्वेची जी काही कामं आहेत, आता सध्या आपली जी इंडिया आहे ती डेव्हलपिंग कंट्री आहे, डेव्हलप्ड कंट्री नाही आहे. रेल्वेचं जाळं पसरण्यासाठी अजून खूप जास्त स्कोप आहे. ठीक आहे, सो रेल्वेचं जाळं जितकं जास्त आपल्या भारतभर पसरेल तितकीच जास्त काम ह्या कंपनीला मिळतील आणि या कंपनीच्या सेल्समध्ये आणि प्रॉफिट्समध्ये आपल्याला आणखीन ग्रोथ या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो फंडामेंटल्स. कंपनीचे फंडामेंटल्स खूप चांगले उत्तम आहेत. प्रमोटरची होल्डिंग चांगली आहे, FIIsची DISची होल्डिंग चांगली आहे, सेल्स चांगली आहे, कंपनीचे प्रॉफिट्स चांगले आहेत. ठीक आहे, सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे फंडामेंटल जे काय ते अत्यंत उत्कृष्ट आहेत कंपनीचे. सो ह्यामध्ये इन्व्हेस्ट करायला आपल्याला काही सुद्धा हरकत नाही. पण मित्रांनो डिस्क्लेमर देऊ इच्छितो की जी काही अनालिसिस आहे मी आता केलेली ती फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे, तुमच्या फायनान्शियल नुकसानासाठी मी किंवा माझा चॅनल या ठिकाणी जबाबदार नाही आहे. आता पर्सनली जर माझ्याबद्दल तुम्ही विचाराल, सो मी ह्या स्टॉकमध्ये ऑलरेडी इन्व्हेस्ट करून ठेवलेला आहे. आय थिंक ऑलमोस्ट 30 रुपयाच्या भावावर मी काहीतरी ह्याचे स्टॉक्स खरेदी केले होते. अजून सुद्धा मी ते होल्ड केलेले आहेत आणि लॉंग साठी मी ते होल्ड करणार आहे. आणि जर रेट मित्रांनो खाली आला तर मी तो आणखीन बाईंग करण्याच्या विचारात आहे. बुक व्हॅल्यू मित्रांनो फक्त याची 33 रुपये आहे, त्यामुळे जर हा स्टॉक खाली आला तर मी आणखीन बाईंग करण्याचा या ठिकाणी विचार करणार आहे. जरी 60 रुपयाचा जरी मला रेट मिळाला तरी सुद्धा मी बाईंग करायला या ठिकाणी सुरुवात करेन. आय होप की मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.